श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. शिवन्या कल्याण या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या नवीन रेसिपीला मी सुरुवात करते. तर आज घेऊन आलेली आहे रस्सा भाताची रेसिपी. पहा तुम्हाला कशी वाटते ते, कारण आजारी माणसांसाठी ही खूप उपयुक्त तुम्हाला ठरेल. किंवा आणि डाळ 1.5 ग्लास तांदूळ घेतले तर अर्धी ग्लास डाळ घ्यायची. त्यानंतर टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, आल्याची वेगळी पेस्ट थोडीशी घेतली. त्यानंतर थोडीशी चिंच भिजत घातली आणि कोथिंबीर, कढीपत्ता असेल तर घेऊ शकता. आणि आता आपल्या घरात जेवढे मसाले आहेत तेवढे मसाले, तर जगभरातल्या मसाल्यांपैकी तुमच्या घरात अवेलेबल असलेले मसाले तुम्ही घेऊ शकता. आता छान तेलाला तडका बसला की मस्त फोडणी देऊन घ्यायची गरमागरम. गुळ आहे, हा गुळ आणि कोथिंबीर शेवटी टाकायची. राहू नाही घाबरण्याचं काय नाही, मी नेहमीच करते घरी. हा काय प्रकार आहे. लवंग, इलायची नाही नको. खोबरं, मोदक चतुर्थी होती कोणती तरी गेल्या वर्षी, मला वाटतं गणपतीच्याच वेळेस होतं. एखादी 2 ते असेल तर काही नाही, पण लाल तिखटच टाकायची आपल्याला. नाही घेते तर काही टाकून गेली दे, पटकन टाकते 2 मिरची. मग 2च टाकते चटचटीत होण्यासाठी. असेल तर बिना तळलेली पण टाकू शकता बरं का मिरची. आमचा कांदा तळला होता ना, मग आम्ही तळलेलीच मिरची तळलेल्या याच्यामध्ये टाकू करून दिले. या माझी ताई नाही सगळं काही अंदाजेच करते, त्यामुळे अंदाजच परफेक्ट येते. हे तुमचं तिखट कसं आहे? तिखट चांगलं तिखट आहे. चांगलं तिखट आहे, त्याच्यामुळे थोडं कमीच टाका. लेकरं खातात जास्त तिखट नको. असं आहे का? धने पावडर घ्या ना. हळद टाकायची. हळद अगोदर दाखव ना. धने ताजी कोथिंबीर आहे. चिंच सहितच टाकायचं. चिंच सहितच टाकायचं. असं मी कुटके करते. चिंचेचं पाणी टाकून मग गुळ किसलेलं आहे ते अनारसासाठी किसलेलं. थोडंसं गुळ आहे का अजून? दाखव, थोडंसं दाखव. आता किती शिट्ट्या होऊ द्यायच्या बघ ना. पटकन बोलवले, आवाज नाही दिलं काहीतरीच ट्राय म्हणून पहिल्यांदा केले. दादूला आवडले. तांदूळ 6 ग्लास पाणी टाकायचं. एखादं तुमच्या ह्याच्यावर पातळ पाहिजे तर आणखीन टाकायचं एखादा ग्लास. कारण 4 ग्लास जर टाकलं ना, एका ग्लासला 2 ग्लास आणि 3 ग्लास टाकलं तर फक्त चिकट होते. आणि 4-4.5 ग्लास टाकलं ना मग पातळ होते. कमी होईल का जास्त होईल? तर तुम्ही पाहिलंच असेल मैत्रिणींनो की रस्सा भाताला फोडणी दिलेली आहे आणि त्यात तांदूळ पण टाकून घेतलेले आहेत. आणि पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं आहे. आपण चिकट खिचडी करतो त्यापेक्षाही जास्त पाणी टाकायचं आहे. जर तुम्हाला एकदम बाउलमध्ये खाण्यासारखं करायचं तर तुम्ही अधिक पाणी टाका. आणि तुम्हाला फक्त चिकटसर असं करायचं असेल तर त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी टाका. तर या पद्धतीने आपल्याला रस्सा भाताची रेसिपी आहे. ही आजारी लोकांना खाण्यासाठी अतिउत्तम आहे. पचायला पण हलकी असते. त्यामुळं डॉक्टर
डॉक्टर तर आपल्याला दवाखान्यात ॲडमिट असेल तेव्हा अशीच खिचडी म्हणजे अशीच आपल्याला रस्सा भात वगैरे रेफर करतात. तर पथ्य असणाऱ्यांना सुद्धा अतिउत्तम रेसिपी आहे. तर आवर्जून तुम्ही करा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.